हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर रोज चपाती वगैरे खाऊन आपल्याला वाटतं थोडंसं काहीतरी वेगळं असावं, तर त्याच चपातीसोबत मी थोडं वेगळं काही ना काहीतरी असं ट्राय करत असते. तर मी आज पण एक पराठ्याचा प्रकार बनवलेला आहे. तर चायनीज पराठा बनवला आहे, की अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा पराठा आहे. त्यासाठी मी गाजर, शिमला मिरची, कोबी, कांदा पात, लसूण आणि आलं हे सगळं अगदी बारीक किसून वगैरे घेतलेलं आहे. त्यानंतर गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला. त्यामध्ये अगदी 1.5 चमचा तेल घातलं आहे. त्यावर आपल्याला त्यावर आपल्याला लसूण आणि आलं हे आधी परतवून घ्यायचे. तर अगदी बारीक असं मी लसूण आणि आलं चिरून घेतलं आहे. तुम्ही आलं लसूण पेस्ट घातली तरीही चालू शकते. त्यानंतर अगदी बारीक चिरलेला कांदा मी घेतलेला आहे. तर 2 मोठ्या साईजचे कांदे मी अगदी बारीक चिरून घेतलेत. आणि आता ते आपल्याला अगदी थोडंसं परतवायचं. आपल्याला यातल्या कोणत्याच भाज्या म्हणजे शिजवून वगैरे घ्यायच्या नाहीत, बस थोडंसं फ्राय करायचं आहे. त्यानंतर कोबी, तर मी कांदा, कोबी, शिमला मिरची, गाजर हे सगळं मी चॉपरला चॉप केलं आहे. त्यामुळं अगदी बारीक असं झालं आहे. तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही किसणीनं किसलत तरीही चालू शकतं आणि कांदा तेवढा बारीक चिरून घ्यायचा. तर आता मी ते सगळं गाजर, शिमला मिरची, कोबी पण घालून घेतलेला आहे आणि थोडासा परतला आहे. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे आणि अर्धा चमचा मिरी पावडर घातली आणि अर्धा चमचा मिरची पावडर घातली. तर मीठ थोडंसं कमीच घालायचं कारण आपण हे सॉस घालतो आहोत. तर मी शेजवान सॉस 1.5 चमचा घातला आहे. त्यानंतर टोमॅटो सॉस पण मी 1.5 चमचा घातला आहे आणि सोया सॉस मी 1 चमचा घातलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार सॉस त्यामध्ये घालू शकता आणि थोडंसं व्हिनेगर वगैरे घातलं तरी चालेल. पण मी बस हे 3 सॉसेस थोडेसे घातलेले आहेत आणि आता ते आपल्याला परतवून घ्यायचे. तर हे आपल्याला काही शिजवून घ्यायचं नाही आहे, बस मोठ्या गॅसवर 1 मिनिटभर परतवायचं आहे. आणि शेवटी जेव्हा आपल्याला ही भाजी आता बाजूला काढून घ्यायची त्या टाईमला आपल्याला त्यामध्ये कांदापात घालायचे आहे. तर अगदी बारीक चिरून घेतलेली कांदापात घातली, ती मिक्स केली आणि आता मी ती लगेचच काढून घेतले. तर आपल्याला आता ती प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला त्याचे पराठे करता येतील. तर एक 5 मिनिट मी अगदी ते छान असं थंड करून घेणार आहे असं पसरवून. आणि त्यानंतर मी हे गव्हाची कणिक जी आपण चपातीसाठी वगैरे वापरतो ती कणिक आहे ती घेतले आणि त्याच्या प्लेन चपात्या लाटून घेणार आहे मी. तर आता तुम्हाला साईज मीडियम, मोठ्या, लहान काय कोणत्या साईजमध्ये लाटायच्या त्या साईजमध्ये तुम्ही चपात्या लाटून घेऊ शकता. तर मध्ये तेल वगैरे काही एक लावलेलं नाही, नुसत्याच प्लेन अशा चपात्या लाटून घेतलेत मी. आणि असं एका चपातीवर हे मिश्रण मी पसरवून घेतलं आणि त्यावर दुसरी चपाती ठेवून त्याच्या कडा फक्त मी थोड्याशा दाबून घेतलेल्या आहेत. तर फार अगदी काय आपल्याला तेलात वगैरे तळायचं नाही आहे, त्यामुळे फार दाबलं नाही तरी चालतंय. आणि त्यानंतर जरासं छान दिसावं, लहान मुलांना खायला थोडंसं वेगळं काहीतरी वाटावं अशानं मी चमच्यानं त्याच्या कडांवर आकार दिलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला या भाजून घ्यायचे आहेत पराठे. तर आता डबल लेयर आहे, म्हणजे खाली एक चपातीवर एक चपातीमध्ये मसाला, त्यामुळं थोडंसं असं खरपूस असे अगदी आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत पराठे. तर आता मी दोन्ही बाजूनं तेल लावून अगदी खरपूस होईपर्यंत पराठे शेकून घेणार आहे. तर बघू शकता आता बऱ्यापैकी आपले हे पराठे शेकून झालेले आहेत आणि आता पराठा आपला रेडी झालेला आहे. तर मी तो प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच प्रकारे मी बाकी पराठे करून घेतलेत आणि मी तुम्हाला एक कट करून दाखवते की अगदी मध्ये मसाला आणि वरून हे असं आवरण त्याचं खूप छान दिसतं आणि कोरडंही खायलाही छान लागतं. सेम चायनीजचा फ्लेवर येतो. पण मी ते लोणच्यासोबत सर्व केले आणि पनीर बनवलेलंच होतं, तर मी ते थोडंसं सर्व केलेलं आहे. तर अगदी कोरडा जरी हा पराठा खाल्ला तरी टेस्टी लागतो. तर मी बनवलेला हा चायनीज पराठा, याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.